राजा पुढं नवळी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजेल स्वभावे, प्रांजळ करुणी. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वहावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. मी भक्त ऐसे म्हणावे, आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. लक्षण असोन विलक्षण, ज्ञान असोन ज्ञान, भक्त असोन विभक्तपण, के हे ऐसे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विना काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा तर यामी. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री शरद महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री रणजित महाराज. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री हरिश्चंद्र महाराज. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कारकर महाराज की जय. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. पहिली गोष्ट म्हणजे योग म्हणतात. योग प्रत्येक गोष्टीचा योग असतो. साधं उदाहरण आहे, रणजित महाराज इकडे येणं हा एक योग आहे. वडिलांनी नाम घेणं हा पण योग आहे. या मार्गात मी येणं हाही योग आहे. सगळे योगाच्या गोष्टी आहेत. आज मुरली आपले ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, ते पण इकडे ते पण एक योगच आहे. त्याने मागे सुद्धा खूप प्रयत्न केले येण्याचं, नाही जमलं, पण आज योगच. जे काय घडतं ना आपल्या जीवनात ते त्यांच्या इच्छेने घडते. ऍक्च्युली आज मला हा समाज घ्यायचा नव्हता. माझी इच्छा होती 10-3. गुरु म्हणजे काय, गुरु कसा असतो, गुरुचं कर्तव्य काय, आणि गुरु कोणाला म्हणावं, तो विषय होता. पण माझी इच्छा चालली नाही तिकडे, इच्छा त्यांची चालली. 10-3 सुंदर मला आवडलं. म्हणजे माझ्या आयुष्यातला तो एकच निरूपण असा आहे जो मला खूप आवडला. गुरुला समजू शकतो आपण, गुरु म्हणजे काय. आपण कल्पना करतो तसं गुरु नसतो. आपण कल्पना करत नसतो तसा गुरु असतो. गुरुला आपण ओळखू शकत नाही. काय म्हणते लक्षण, ज्याला लक्षणच नाही त्याला ओळखूच शकत नाही आपण. ज्याला कुठलंही लक्षण नाही गुरुला आपण ओळखू शकत नाही. मगाशी मुले आमचे ज्येष्ठ गुरुपण सांगितलेले, वडिलांचा योग कसा आला. वडील वारकरी संप्रदायाचे, वयाच्या 11 वर्षापासून विठ्ठल भक्तीत रमले. अनेक देव बघितले, अनेक ग्रंथ बघितले, अनेक तीर्थस्थाने बघितले. वैराग्य घर सोडून सुद्धा निघून गेले होते. शेवटी त्यांना गुरु भेटला नाही. गुरुचं महत्व त्यांना माहिती होतं. गुरु मनासारखं भेटला नाही. मनाला पटलं पाहिजे की नाही कुठली गोष्ट. ऍक्सेप्टन्स म्हणतात, ऍक्सेप्टन्स व्हायला पाहिजे की नाही.
ते ॲक्सेप्टन्स झालंच नाही. गुरु भेटले होते पण त्यांचा टाईम भरला नव्हता. योग म्हणतात, योग नव्हता. तो योग आमचे मिश्रा भाऊजी निरंकारी ते ऑफ झाले. त्याच्या अगोदर आमचं वडिलांशी थोडंसं वाद म्हणजे संवाद झाला. वाद म्हणता येणार. ते म्हणतात तू गुरुकडे गेलायस का? हो. मी भरपूर गुरु शोधले, माझं आयुष्य गेलं गुरु शोधण्यात, मला गुरु भेटलाच नाही. म्हणजे या जगात जपी तपी ऋषीमध्ये होऊन गेलं, गुरु पण नाही आता. म्हटलं एवढं ज्यांनी ज्ञान संपादन केलेलं आहे, भागवत पासून सगळे ग्रंथ वाचलेले आहे, अनेक तीर्थक्षेत्र बघितलेलं आहे, विठ्ठलाची 250 वर्षाची भक्ती केलेली आहे, आपण यांच्याशी काय बोलू शकतो? मी एवढंच म्हटलं, मासा पाण्यात कसा राहतो तर मासा होऊन बघावा लागेल. विषय संपवला. शॉर्ट. योग कसा आला? आमचे मिश्रा भाऊजी निरंकारी संप्रदायाची आणि ते ऑफ झाले. तर मी दर रविवारी येत होतो. तर वडिलांनी मला, मी सांगितलं वडिलांना मिश्रा भाऊजी ऑफ झाले म्हणे कधी सोमवारी. किती वाजता? 7:30. सवयीप्रमाणे त्यांनी पंचांग काढलं, बघितलं, म्हणे उत्तरायणात गेले. गोष्टी बरोबर नाही. एक योग होता, योग. मी बोलले नाही, माझ्या मुखातून महाराज बोलले. फटकन शब्द बाहेर पडला, बाबा आतापर्यंत तुम्ही सगळे गेले फुकट केलेलं. त्यांना राग नाही आला. त्यांनी मला समजून घेतला. म्हणे बाबा कसं काय? म्हणजे संत जेव्हा देह ठेवतो तेव्हा शुभ आणि अशुभ काही नसतं. हा म्हणे हे मी कुठे वाचलेलं आहे. म्हणे तुमच्या गुरुकडे मला घेऊन जाणार का? हो, माझ्या गुरुचे दार 24 तास ओपन असतात, उघडे असतात. तुमची तयारी पाहिजे. म्हणून हो जाऊ. आता गंमत अशी आहे, नेहमीप्रमाणे त्यांना आपल्या महाराजांच्या समाधी वाळकेश्वरला नेलं आणि त्यांची कंडिशन एकदम खराब होती. त्यांना 89ला अटॅक येऊन गेलेला. मला वाटतं याच कारणासाठी ते 96 पर्यंत जगले. सेव्हिअर अटॅक येऊन गेले. 30% हार्ट वर्किंग, नो मेडिसिन. डॉक्टरने सांगितलं हे माळेवर जगतात ना, औषध नाही आला. या कंडिशनमध्ये त्यांना अगदी 15 पावलं 20 पावलं त्याला नारळ पाणी लागायचं, बॉडी गरम व्हायची. अशा परिस्थितीत मी वाळकेश्वरला नेलं. त्यांना समाधीवर आपली आरती घेतली. महाराजांच्या घरी गेलं. महाराजांनी सांगितलं माझे वडील यांना नाम घ्यायची इच्छा आहे. महाराजांनी नेहमीप्रमाणे स्मित हास्य करून स्वागत केलं आणि नेहमीप्रमाणे चहा वगैरे दिलं आणि मला सांगितलं नम्रतेने एकदम, पाटील कसं आहे माहिती आहे, वडिलांना आज नको म्हणे, अंधेरीला यायला सांगा रविवारी. हो ठीक आहे. तर महाराजांचे शब्द आले, आपण काहीच बोलू शकत नाही, कारण मला सवय होती. वडिलांना सांगितलं मग चला आपण घरी जाऊ. बाहेर आलं म्हणतो मला नाम दिलं नाही, तुम्हाला कळेल, अजून कळणार, वेळ लागेल तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला. तर त्यांना समजून सांगितलं मी, गुरु म्हणजे नाम घेणं एवढं सोपं नाही. इगो असतो माणसात, इगो. आता मग अशी मुलीने सांगितलं इगो. एक तामस म्हणजे राक्षसी गण, राजस म्हणजे पपंजिक आणि सात्विक अहंकार असतो. कुठेतरी अहंकार असेल वडिलांना, म्हणून त्यांनी सांगितलं आता नको, पुढच्या रविवारी. असे 7 रविवार घालवले. 8व्या रविवारी इकडून अंधेरीला 8 रविवारी म्हणजे वाळकेश्वर 8 रविवार त्यांना जायचं येणं किती कठीण. पण नाही, सद्गुरू आहे तो. अंतरीच्या खुणा अंतरी जाणती. त्यांना माहिती आहे यांना कुठलं औषध द्यायचं. आपण रोगी आहोत ना, सगळे रोगी आहोत. रोग कुठला आहे? अज्ञानाचा रोग आहे. सगळे विसरलं तर मी कोण आहे ते विसरलं की नाही, म्हणून हा रोग भवरोग म्हटलेला आहे. नाही ते आपण करतो. मग त्या भवरोगात मुक्त करायला सद्गुरू आपली परीक्षा घेणारच. आज मी खरं म्हणजे तोच निरूपण महाराजांचा लावणार होता. अंगे घाली वारावर भक्ता करायला करू लागे करून संसार. खरा भक्ताला संसार करूच येत नाही.
महाराज काय म्हणतात, तुमचं प्रारब्ध संपलं ना, आणखीन आणून घाले. मडका पक्का व्हायला पाहिजे. जसं कुंभार असतो काय करतो, माती गाळतो, भिजवतो, खडे बाहेर काढतो, माती सुकवतो आणि त्याचा खालून सपोर्ट ना वरून फटका. मडका कच्चा असतो तो, ऊन वारा पाऊस परिणाम होऊ शकतो म्हणून त्याला भट्टी टाकून भासतो. मग ऊन वारा पाऊस काही परिणाम करत नाही. उलट उन्हाने पाणी थंड देतो. पावसाळ्यात पण त्याचं काय होत नाही, हिवाळ्यात पण काय, समाधी अवस्था थोडक्यात. तसं सद्गुरू आपला हा मडका भासतो, घडवतो. मग सुख येऊ दे ना दुःख येऊ दे, काहीही नाही. काय म्हणतात, साक्षी भाव येतो. साक्षी भाव काय होऊ दे, साक्षी भाव येतो. पण त्याला माहिती आहे हे होणारच आहे. ऍक्सेप्टन्स म्हणून कृष्णाने 3 वाक्य सांगितलंय, जो हुआ अच्छे के लिए हुआ, जो हो रहा वो भी अच्छे के लिए होगा, जो होगा भी अच्छे के लिए. कारण त्यांना माहिती आहे रामायण लिहिलेलं आहे, त्याचं तसंच घडणार ना, काय वेगळं काय घडणार आहे. जसं स्टोरी रायटर असतो तो पहिलंच लिहितो, त्याप्रमाणे सगळे कलाकार सगळे ऍक्टिंग करतात की नाही, डायरेक्शन सगळं चालतं की नाही, तसं हे सगळं रामायण महाभारत लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणेच घडणार. आपल्याला वाटतं मनामुळे, काय मन देहबुद्धीत गेलेलं आहे म्हणून वाटतं की मी करतो, हा आहे त्याने सांगितले. आता तेच सांगितलंय, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आपण आपला शोधच घेत नाही. का बोलला सी वरले रंगा, जन्मापासून मरेपर्यंत गर्भी म्हणे सोहम. जीवनात गर्भातच नाही, जीवनात गंडांतर असतं, गंडांतर, तेव्हा पण सोहम म्हणतो. तेव्हा मला वाचव, मी तुझी पूजा करेन, भक्ती करेन. देवाला फसवतो. परिणाम काय, आयुष्यात 3 तास संपतात, जवळ धुडता तवळ तनुची प्रीती जर्जर झाल्या, उघेची निंदक होती, याची दुःखे तुला मी सांग म्हणून येतो श्रीधर काकूर. अरे पण वेळ संपला ना, तर काय, संधी दिली अशी देवाने, पण नाही, जीव अडाणी आहे. आवडत नाही. 3 तास पिक्चर बघणार, सत्संग नको, पाय दुखतात, अंग दुखते, सवय लागतात, सवय पडेल, सवय लावायला पाहिजे. सवय लावत नाही. संतांकडे जातात, सद्गुरूकडे जातात, सगळं करतात, पण मुरत नाही ना, पाणी पडतो, वाहून जातो, काय करायचं. आपला आपण शोध घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी सांगितलंय नवविद्या भक्ती. पहिली भक्ती श्रवण. श्रवणानं काय होतं, विषय कळतो. हा विषय काय, जसं आपण शाळेत जातो की नाही, सगळे विषय आहे. गणिताचा विषय म्हणजे काय, इतिहासाचा विषय म्हणजे काय, भूमितीचा विषय कळणं, विषय त्याला श्रवण भक्ती. श्रवण कीर्तनम, रवंत, रिपिटेशन. आपण शाळेत जातो की नाही, पहिल्या रिडिंगला समजत नाही, सेकंड रिडिंग थोडं समजतं, थर्ड रिडिंग आणखीन समजतं, फोर्थ रिडिंग आणखीन समजतं. हे रिडिंग रिपिटेशन. चंदन उगाळ काय सुगंध येतो की नाही, सुगंध आला म्हणजे आपल्याला कळते चंदन आहे. मग आपण उगाच बसणार की नाही, कारण भक्त चांगला येतो ना. तसं भक्ती करताना आपल्याला आनंद मिळत जातो. आत्मसुख म्हणतात त्याला, आत्मसुख. आत्मसुख लागलं तर आपल्याला गरज नाही त्याला भक्तीला सांगायला, भजनाला जा असं सांगायची गरज नाही. आवड आहे ती, आवड तयार होत. मग ते करता 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 आपण काय म्हणतो, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम. आता आपण समजतो तो हा विष्णू नाही, 4 हाताचा विष्णू, तो हा विष्णू नाही. हा विष्णू म्हणजे काय, चैतन्य, जाणीव. त्याचं स्मरण करायचं. कशा काय माहितीये का, सगळं कशावर आहे, एका चैतन्यावर आहे. हिळा इतके बिंदुला येते नाही, कोण कोण दाटेल. हरिहरांच्या मूर्ती बिंदुलात येते जाते, बिंदुलात येते, एक बिंदूला आहे तो चैतन्य आहे. तिकडं द्वैत नाही. द्वैत कुठे आहे, मनामुळे. मने मनुष्याकरणम बद्धता मुक्ताकरणम. मला इकडे शुद्ध, मनाला शुद्ध करायला सद्गुरु बीज मंत्र होतो. आता बीज मंत्र आणि नामस्मरण लोक गफलत करतात. गुरुबंधू सुद्धा गफलत करतात. नामस्मरण आणि बीज मंत्र एकच नाही.
33 कोटी देवाचं कुठलाही तुम्ही नाम घेणार आणि नामस्मरण म्हणतात, नामस्मरण बरोबर आहे, पण तिकडे कल्पना आहे पुण्य मिळेल, पुण्य मिळेल. त्या पुण्याने काय होईल, सलोकता, समीपता, स्वरूपता या 3 मुक्ती मिळेल. पण पुण्याच्या नावावर दॅट इज नाशिवंत जाणं म्हटलेलं आहे, काही अर्थ नाही. साहित्य मुक्ती ही बीज मंत्राने मिळेल. बीज मंत्र म्हणजे काय, कुठली कल्पना नाही, कल्पनेची देव कल्पांती नासती. सद्गुरूने सत्याला ओळखलेला, स्वतःला ओळखलेला आहे. आपण शोध घ्यावा, अंतर्यामी त्याने शोध घेतलेला आहे. जसं आपण, मी गणित शिकलेला आहे, मी दुसऱ्याला गणित शिकवू शकतो, कारण सगळं मला कुठलाही गणित घ्यायला मला माहिती आहे, कारण मला सूत्र माहिती आहे ना, सूत्र माहिती आहे. सूत्र मिळालं कुठल्याही गणित टाका, काय फरक पडत नाही, तर तो टीचर आहे, गुरु आहे. तसं हा आयुष्याचं गणित, जगाचं गणित, सगळं विश्वाचं गणित त्याला माहिती. काय विश्व, काय गणित, देव काय, काय चाललंय, निर्विकार म्हणजे काय, सगळं त्याला माहिती आहे. कुठलाही त्याला प्रश्न विचारा सद्गुरूला, त्याला उत्तर द्यायला तो तयार असतो, कारण तो उत्तर देत नाही, त्याच्यातून बसलेला. आपल्याशिवाय आपण, तो त्याच्यातून बोलतो, तो बोलतच नाही, कारण तो नसतोच, तो नसतो, तो त्याच्यातून तो बोलतो. आपल्याशिवाय आपण, त्याचं तो चैतन्याची ओळख झाल्यानंतर पुढे चौथी भक्ती पादसेवन. चैतन्य पण सत्य नाही, खरं नाही, तो येतो जातो ना, रात्री पण झोपतो की नाही, पुढे खरं नाही, खरं नाही, मन नाही, अंतःकरण म्हटलं नाही, अंतःकरण आतून आला की नाही, तो करण आतून जातो, त्याला आपण म्हणतो झोपलो मी. तू झोपलो म्हणजे काय, काय माहित नाही ना, झोप म्हणजे अजिबात माहीत नसते. झोपलं सगळ्यांना माहिती आहे, जीवाच्या 3 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. 3 जसे तो पलीकडे जाऊ शकत नाही, कारण तो अज्ञानात जीव घेतो, जन्म घेतो, अज्ञानात राहतो, अज्ञानात मरतो. भले आकाशा बाहेर कैसे जावे, तो आकाश, आकाश म्हणजे अज्ञान. विष्णू स्मरण 3री भक्ती, 4थी पादसेवन, सद्गुरू भेटतो. जन्मोजन्मी आम्ही भवपुण्य केले, मग या विठ्ठल कृपा केली, अनेक जन्मांचं पुण्य साठतो, मरताना वासना घेऊन जातो. हे 3 मुक्ती नाशिवंत आहे. मला 4थी मुक्ती पाहिजे, त्याच्यासाठी सद्गुरू भेटला, म्हणून तो जन्म घेतो. अंतिमती ते गती, जन्म घेतल्यानंतर त्याला सद्गुरू भेटतो. पण एका जन्मात शक्य नाही, पकड बसत नाही, पकड, कारण आपली पकड कुठे बसलेली आहे, विषयावर. ती वशावर किंवा पकड लवकर सुटत नाही, धीरे धीरे आपली पकड सुटत जाते. जन्मोजन्मी बहुपुण्य केलं तेव्हा ती पकड बसते. पकड बसल्यानंतर सद्गुरूने सांगितलेलं ज्ञान आपल्याला कळत. अनेक निरूपण ऐकणार आपण, महाराज केलं तसं सगळं करून बघणार, आत्मज्ञान होत. का शब्दाने देवाचा अपरोक्ष रूप कळतो, परोक्ष कळत. शब्दाने देवाचा अपरोक्ष रूप कळतो, परोक्ष कळत. परोक्ष कळायला तुमची पकड तेवढी बसली. आता आपले संगीतातले जाणते पेडणेकर साहेब आहेत, स्वर कसं त्याचं दाणं विचारायचं, स्वर कसं पकडायचं, सगळ्या विषयातले कोणी कोणी मास्टर आहेत, त्या फील्डचं त्यांना नॉलेज आहे. तसं अध्यात्माचं कसं आहे, त्याचं एक दृष्टांत सांगितलेलं आहे. एक आंधळा असतो, एक माणूस असतो, त्याला नदी पार करायची असते. नदी पार करायची, तो त्याला एखादा कोणाला विचारलं पाहिजे ना. तो एका आंधळ्याला विचारतो, पहिला बेटा आंधळा विचारतो नदी कशी पार करायची. तो म्हणे असं असं निघून जाशील, नदी पार करशील. तो विचार करतो, हा आंधळा माणूस आहे आणि कधी नदी पार केलाय का, म्हणजे ह्याच्यावर विश्वास ठेवून आहे. पुढे एक लंगडा माणूस भेटतो, तो म्हणे नदी कशी पार करायची. तो म्हणे ह्या पद्धतीने जर असेच लोक जातात तसं तू जा. विचार करतो, हा लंगडा आहे, कसं विचार, मी उद्या बुडायला लागलो, मला कसा, हे काय करणार, तो अनुभव ह्याला असणार का, अनुभव नाही.
आणि हा ना ह्याला पण अनुभव. एक मग चांगला माणूस भेटतो की ज्याला डोळे आहेत आणि हातपाय आहेत, त्याला विचार म्हणे असं सगळं असं तो विश्वास हा माणूस ह्याला डोळे पण आहेत पाय पण आहे, हा निश्चितच ह्याने गेलेलाच आहे, त्याच्यावर विश्वास. तिकडं तसंच आहे. आंधळा म्हणजे काय? अनुभव नाही, अनुभव नाही तो आंधळा. आणि लंगडा म्हणजे शब्द नाही त्याच्यात, शब्दाने काय ते म्हणतात ना शब्द प्रबोधन शक्ती, प्रबोधन शक्ती नाही त्याला, कळलेलं आहे सांगा शब्द नाही त्याच्याकडे, तो लंगडा. लंगडा परवडला पण आंधळा नको. लंगडा ठीक आहे ना, नाही तो दुसऱ्यानं समजू शकलं, शब्द नाही त्याच्याकडे, प्रबोधन शक्ती नाही, नाही ठीक आहे ना, नाही कळलं त्याला, नाही सांगू शकत तो, त्याला कळलं नाही सांगू शकत, पण त्याला तर कळले नाही मी कोण, त्याच्यासाठी तो विषय संपलेला आहे ना. आंधळा ज्याला प्रबोधन शक्ती आहे आणि अनुभव आहे. आता सगळ्यांना अनुभव आहे त्यांना प्रबोधन शक्ती असेल असं नाही, काही ना दोन्ही असतात. सात्मानुभव म्हटले, सात्मानुभव तो अनुभव मी कोण आहे त्याला कळलेला आहे, मी देत नाही. किती माणसाला शब्दानं सांगा अरुण असा दिसतो, तो तसा दिसतो, तसा दिसतो, काय वर्णन करणार त्याच्या शब्दाने? किती वर्णन केला, 100 पुस्तकं लिहून टाकले, निरूपण दिले 100, आपला अरुण असा दिसतो तसा दिसतो, काय अरुण बद्दल करणार आहे? तो समोर येऊन अरुणचा फोटो दाखवला किंवा अरुण समोर येऊन उभा राहिला, हा असंच वर्णन आहे म्हणजे हाच अरुण आहे. हे काय म्हणतात ना, इन शॉर्ट साक्षात्कार व्हायला पाहिजे. मी देह नाही, कसा नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी चैतन्य नाही, मी अज्ञान नाही, शिवात्मा नाही, मी परमात्मा पण नाही, माझ्याला आरोप आहे, मी देह आहे, मला झालंय भ्रम, भ्रमणोपासक हा जना, भ्रम झालेला मला, मी जीव आहे, अमेवंश जीवभूत सनातन, माझा अंश आहे तो, पण मी विसरलो. वेळाचं म्हणतो मी वेळाच्या हॉस्पिटलमध्ये गेला तसं तुकाराम महाराज काय झालं, तुका म्हणे आंधळे जण खरा देव विसर. खरा देव कोण? देहाच्या हिशोबाने 33 कोटी देवांना आपण हात जोडतो, हे कल्पना आहे, जे सत्य नाही. आता आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिसतो तो देह, रात्री झोपल्यानंतर काहीच नाही, स्वप्न पडल्यानंतर काही, अरे 3 प्रकारचे देह. काय देह म्हणजे कुठला देह? मग सत्य काय? जागृती, सुषुप्ती का स्वप्न? मग तू झोपलेला आहे, स्वप्न कोणी बघितला म्हणजे तुझ्याशिवाय आपल्या आतमध्ये कोणतरी आहे की नाही. जाणीवेला जाणता म्हटलेलं आहे. निसर्ग महाराजांच्या आपल्या निरूपणात नेहमी असतो, जाणीवेला जाणता. जाणीवेला जाणता आपण सांगितली, दुसरं नाही. आपल्याशिवाय आपण आहे त्याला ओळखायला सद्गुरू लावतो. त्याच्यासाठी सद्गुरू आपल्याला नाना सायस्त्र. काय सद्गुरूला अपेक्षा असते आपल्याकडून? काही अपेक्षा नसते. अहो निरपेक्ष प्रेम येत के लोटे सदा निर्मळ आमच्या प्राणाशी टाक. अरे त्याला प्राण त्याच त्यालाच द्यायचं शेवटी. काय आपलं काय? नथिंग इज माइंड. काय आपलं विचार करायचे? विवेकानंदची कामे उगेच भ्रमे विचार केला तर आपण काय आहे? मी अरे काय तुझ्या एक कनेक्शनचं डिस्कनेक्शन झालं, सगळे उठत नाही. बोलता लगेच पडला, अरे चला जाऊन या, लगेच 4 तास लोक थांबलेत. वेटिंगला वेळ नसतो लोकांना. ज्यांच्यासाठी आपण जगतो तो काय, तो आपले आहेत का? शरीर आपला नाही, श्वास आपला नाही. ज्याच्याने सत्य ब्रह्मांड गोळ चालत तसे हा मायेचा खेळ. तो निसर्ग जो माया जनला तो प्रभू जात, त्याला जाणायला पाहिजे. त्याच्यासाठी हा सत्संग आहे. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. जसं भूक लागली तर आपण अनेक प्रकारचे खातो की ना, सगळं काय पोट नाही भरत, शेवटी जेवण जेवतो आपण पोट भरत. तशी ही भूक पाहिजे. मी कोण आहे, मी कोण आहे,
ही बुक कधी संपली? एक जाणता भेटला आणि त्याने सांगितलं तू ज्याचा शोध घेतो तो तुला मी दाखव, तू ते आहेस त्याचा शोध. म्हणून सांगितलं आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. काय एक्सेप्टन्स व्हायला पाहिजे की नाही? अंतर्यामी म्हणजे आतून ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे. हा बरोबर सांगितलं, यस पटलं, ऍक्सेप्ट. ते ऍक्सेप्ट झाल्यानंतर कळतं आपला आपण शोध लागतो. मग काय जन्मात तू ती जाणं. अरे जीवाला जन्म नाही मरण नाही आहे. ह्या देहामुळे वाटतं जन्म आणि मरण आहे. जीवाला कुठे जन्म आणि मरण आहे? तो देह बदलतो. कपडा पण बदलतो की नाही खराब झाल्यावर, तसं तो देह बदलतो. त्याला आपण मृत्यू आणि जन्म म्हणतो. जीवाला जन्म मरण नाही तर मग स्वरूपाला कुठलं जन्म मरण आहे? ते जीवांच्या पलीकडे मनाच्या अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार अंतकरण पंचक सांगितलेलं आहे. हे सगळं काय आहे? तत्व 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 आपण काही जाऊ रे आत्मनियोजन येणे प्रकारे सारखे झाले. 5 7 नंतर मग काय? सद्गुरू सांगितल्याप्रमाणे तो वचन गुरु वचन ठेवल्यानंतर 5 अर्चन सद्गुरूने सांगितलं एक्सेप्ट करतो आपण, आपलं डोकं लावत नाही. 5 7 अर्चन दास्यम. आपण दास्य कोणाचं करतो? देहाचं. आपण आत्म्याचं दास्य करतो. मग दास्यम श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण 5 7 अर्चन वंदनम वंदम सगळीकडे देवच दिसतो. मग दास्यम श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम 5 7 अर्चनम वंदनम सगळीकडे देव आहे, डिफरन्स नाही. दास्य देहाचा आपण दास्य करतो, आपण आत्म्याचा दास्य. सख्य आपण देहाशी सख्य आहे, आत्म्याशी सख्य करतो. आत्मनिवेदन येण्या प्रकारे सहजी झाले. मोठं तर रूट मुळाशी जायला पाहिजे. सद्गुरू आपण आपल्याला नेतो. म्हणून आपण खूप भाग्यवान आहे की असं आपल्याला सद्गुरू भेटलेला आहे ज्यांना आत्मानुभव होताना आपल्याला अनुभव दिले. आपल्या संप्रदायात बरेचसे लोक भाग्यवान आहेत, त्यांनी आत्मानुभव घेतलेत आणि घेऊन बसलेत. काही निरूपण करत नाही असं म्हणून समजू नका त्यांना काय येत नाही, सगळे येत. मुक्याने गोळ खालेला गोळी सांगायला नाही मटण नाही सांगायला येत, पण त्यांनी गोळी घेतलेली आहे. मुक्याने गुळ खाल्लेला आहे, बोलत नाही म्हणून समजू नका. आपल्या संप्रदायातले बरेचसे लोक आहेत बोलत नाही पण सगळं करून बसलेले. बोलतो म्हणून तो सगळं आलं असं समजू नका. काही वेळा बोलतात पण काहीच माहिती नाही. काही वेळेला बोलत नाही पण सगळं माहिती. म्हणून सांगितलं मुक्याने गुळ खाल्ला गोळी सांगा नाही. तसं यानं आपला आपण शोध घ्यावा. अंतरंग सद्गुणा सिद्धराम राजा